श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत. काही भक्त असे आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये अजून स्वामींचे अनुभव झालेले नाहीत किंवा स्वामींचा चमत्कार झालेला नाही, परंतु श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणाच्या आयुष्यामध्ये चमत्कार होत नाहीत किंवा कधीच कोणाला काहीच भेटत नाही, हे देखील तेवढेच सत्य आहे. त्यामुळे स्वामी हे असं आहे की जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा स्वामी एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये एवढे चमत्कार करतात आणि एखाद्या भक्ताला एवढे देत असतात की कधी कधी त्याच्या नशिबात नाही ते सुद्धा देऊन टाकत असतात. कारण विश्वास त्या भक्तांचा स्वामींवर असतो. विश्वास जर डगमगला नाही तर अशक्य गोष्टीसुद्धा स्वामी शक्य करत असतात आणि त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर चमत्कार करत असतात. कारण श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना स्वामींचं एकच वाक्य आहे, ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तसे स्वामी पावलोपावले आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी राहत असतात. सुरुवातीला एकदा जरी स्वामींचा लहान असो किंवा मोठा असो एक अनुभव आला की तिथून पुढे स्वामी आपल्या भक्तांच्या पावलोपावली बरोबर असतात आणि आपल्या भक्तांना मार्गदर्शन हे नक्कीच करत असतात. एखाद्या भक्ताने सहज जरी एखादं तोंडून वाक्य काढले तरी देखील स्वामी लगेचच त्यांची इच्छा पूर्ण करत असतात. तर स्वामींची सेवा करत असताना खूप सुंदर सुंदर अनुभव हे आपल्या चॅनलवरती शेअर झालेले आहेत. ज्या लोकांनी संपूर्ण व्हिडिओ ऐकले नसतील तर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती जाऊन प्रत्येक व्हिडिओ ऐका, म्हणजे तुम्हाला समजेल की स्वामींची लीला कशी आहे. स्वामींनी एवढे आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर झालेले आहेत, परंतु प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगळे चमत्कार स्वामींनी केलेले आहेत आणि त्यामार्फत तुम्हाला हे देखील समजते की स्वामींची लीला अगाध तर आहेच, त्याचबरोबर प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये किती सुंदर असे वेगवेगळे चमत्कार स्वामींनी केलेले आहे. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील अनुभव शेअर केलेले आहेत. तर त्या ताई या वाई येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींचे झालेले चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. हॅलो. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. बोला. तर मी अनुभव शेअर करायचा आहे? हो. बरं बरं. नाव सांगायचंय का ताई? नाव नाही सांगायचं. बर. जिल्हा तालुका काय राहता ते ठिकाण? मी वाई नाही का पाठीमागा अनुभव. हो हो. वाई तालुक्यातील ताई तुम्ही शेअर केलेत अनुभव भरपूर. हो. तर पाठीमागा नाही का तुम्ही म्हणले ते मान दुखते तर तुम्ही तारक मंत्र म्हणा आणि त्याचं पाणी प्या, तुम्हाला फरक पडेल. हा 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 हा. मग त्याविषयीचा अनुभव शेअर करताय का? हा हा हा. अरे वा. हा. तर मी गुरुवार काल परवा म्हणजे गुरुवार 8 दिवस झाले मी तारक मंत्र म्हणत होते. दररोज आणि गुरुवारचं फक्त? नाही, मी 21 दिवसाचं हे केले. अरे वा. संकल्प केला होता? म्हणजे आपल्या मनातली मनात म्हणले होते पण की माझी मान दुखायची राहू द्या, अजून मणके दुखायचे राहू द्या, असं मी फक्त त्यांना म्हणलं होतं. माझी तब्येत चांगली ठेवा म्हणलं स्वामी, असं आपलं म्हणलं होतं. सारखा त्रास होतोय असं तसं आपलं म्हणलं होतं मनातली मनात सगळं. म्हणजे काय संकल्प वगैरे नाही, फक्त आपलं स्वामींना मनातून आवाज दिलाय. तर मग 8 दिवस गुरुवारी 8 दिवस झाले. म्हणजे किती दिवस सेवा करेल असं पण म्हणाला होता का तुम्ही? का म्हणलं होतं ना 21 दिवस करणार. बरं बरं. 21 दिवस पूर्ण करणार म्हणलं. तर मग मी परवा असं काहीतरी मला वाटतं मग बुधवार का मंगळवार असं आला असं. तर म्हणलं आता आपल्या घरातल्यांना सगळंच
असं चाललंय म्हणजे सगळ्यांनाच पाणी प्यायला घरात जाऊन मोठा तांब्या घेतला असा चांगला 1/2 किलोचा. बरोबर. तर म्हणलं आता तर मी म्हणलं स्वामी आपली परीक्षा तर स्वामींची परीक्षा मी घेणार असं मी म्हणलं त्यांना. म्हणजे स्वामींना म्हणलं आता मी तुमची माझी परीक्षा एवढी घेताय ना तरी मला हे करत नाही तुम्ही आणि तुम्हाला वडील म्हणले ना तर मला का फरक पडत नाही आता मी तुमची परीक्षा घेते म्हणून 1/2 लिटरचा तांब्या घेतला आणि तारक मंत्र म्हणायला लागले. तर तांब्या म्हणलं आता एवढा पाणी 1/2 लिटर म्हणजे काय थोडं आहे का एवढं म्हणजे हे करायला प्यायला. आणि मी तारक मंत्र म्हणायला लागली आणि तेवढा तांब्या लागला की फिरायला एवढा मोठा. अरे बापरे. हो मोठा तांब्या घेतला तर 1/2 लिटरच्या पुढचं पाणी असेल आणि तो तांब्या लागला की गार गार फिरायला. किती वेळा मंत्र म्हणत होता तुम्ही? हे 11 वेळेस. 11 वेळा. बरोबर. 11 वेळा. तर तेवढा तांब्या फिरला. मी असं 5-6 दिवस केलं तर तांब्याच हे केलं. तांब्या दररोज फिरत होता? तो रोज तांब्याच घ्यायची. आणि मग काहीतरी मला एक दिवशी लयच बरं नाही पण माझी इच्छा झाली अशी मुलगा पण म्हणला एका दिवशी आंघोळ नाही केली तर काय होईल तेव्हा म्हणलं नाही रे स्वामींना तसलं काय चालत नाही. मला म्हणलं काय नाही होत करतो की आता परत तू 21 दिवसाचं बिना आंघोळीचं कर. आणि म्हणजे तुम्हाला अनुभव सांगते बरं का म्हणजे स्वामी कसे असतात. तर मी म्हणलं नाही रे म्हणलं कुठं देवाला गेलं काय ते हे तर म्हणलं नाही रे ते तीर्थ आहे म्हणलं तसं नाही चालत. तो म्हणला करत म्हणून मी करायला बसले आणि निम्म झालं सगळं तारक मंत्र निम्मा भरला आणि काहीच करत नाही आणि ग्लास लावला की सगळा पूर्ण. अरे म्हणजे त्या दिवशी तुम्ही आंघोळ नव्हती का केली? मी म्हणत होते नको तसं करायला. हा म्हणला काही होत नाही देवाला पण चालतं ना तुला बरंच नाही ना राहू दे. आणि तो मी म्हणते नको करू तर तो म्हणते करायचं मला आंघोळ करूनच करायचं. ते म्हणलं नको करू नको तुला बरं नाही नको. म्हणलं कर तशीच. म्हणजे नाही तसं शेवटी ते तीर्थ आहे. आणि मग मी घेतलं म्हणलं बघू काय म्हणते काय होतंय स्वामींचं. आणि मग हे झालं की ग्लास लावणला की तुमच्याकडून धक्का लागला का आपोआपच? नाही म्हणजे लवण लागतो असा आपोआपच म्हणजे तारक मंत्र म्हणत असताना लवण लागतो असा. मी माफी मागितली जाऊ द्या म्हणलं. तर मग मी तांब्याने करत होती तर तांब्या एवढा मोठा तो चांगला गरगर फिरत होता. अरे वा. हो एवढा मोठा तांब्या तर एवढा गरगर फिरत होता. तर मग बघा आता माझे काहीतरी मला सांगायचं होतं मेन. तर मी म्हणलं नको आता स्वामींची आपण खूप परीक्षा बघितली आता आपण ग्लासच घेऊया म्हणलं. म्हणून मी तेव्हा 8 दिवसापूर्वी ग्लास घेतला मी आणि ग्लास घेतल्यानंतर मी आपलं तारक मंत्र म्हणायला लागले. आता तो तर किती पावशेर पण ग्लास नसेल पाण्याचा. आपला माणसा ग्लास एवढा फिरायला लागला. ग्लास पण फिरायला लागला? ग्लास पण फिरायला लागला. अरे वा. फिरता त्या ग्लास फिरता ना त्या बुडा आपला ग्लास आहे ना बुडातनं आता माझी फरशी तर नवीन टाकलेली मी रिनोव्हेशन केलं नवीन टाकली आणि त्याच्या आधी मुलांनी पुसून घेतली होती. बरोबर आहे मऊ नाही का तसल्या फारशा निघल्या एकदम मऊ. आणि त्यातनं त्या ग्लासाच्या बुडातनं ना कर जितकं फिरणार ना तितकं कर आवाज येत होता. हा आवाज कसा काय मग? अरे बाप रे ताई. ती भाग्यवान आहे हो ताई तुम्ही. स्वामी तिथे साक्षात आलेले होते ताई म्हणून तर ते मी आलोय म्हणून तुम्हाला चमत्कार दाखवत होते ताई. अरे मला नाही समजलं बरं का. आणि ते मी एक फोटो मांडला होता ते उदबत्त्या केल्या होत्या लावल्या होत्या फोटो समोर आणि माझा ग्लास आणि मी तारक सगळा पाक नाही म्हणून मोबाईल मध्ये हे करत होते. तर मला जाणवत होतं हे काहीतरी आहे कारण मी एक अनुभव ऐकला होता म्हणून मला जाणवत होतं हे म्हणजे तर मग मी काय केलं एका हाताने मोबाईल ठेवला मांडीवर आणि म्हणलं फरशीवर काय म्हणजे खडे बिडे आहे का बघितलं म्हणून एका हाताने बघितलं पण फरशीवर तर काय नाही. कोण जसा ग्लास कर 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 असं आपण कसं म्हणतो रोटलं एखाद्या तांब्या कसा रोटला किंवा काय झालं असं म्हणजे आवाज येतो तसं माझ्या ते ग्लासातनं बुडातनं कर कर
जणू काय खाड्यातनच तो ग्लास चाललाय असा. म्हणजे तुम्ही जास्त दाबून धरल्यागत असं पण केलं? नाही दाबून नाही, सहज सहज होता ते पण आवाज येत होता? फिरायला लागला ना कर कर कर, म्हणजे असं कसं आपण म्हणतो तांबे कुठं रुतला आणि आपण ओढून का तसा आवाज येतो, कर कर तसा आवाज येत होता. बापरे ताई, किती म्हणजे तुम्ही साक्षात ईश्वराचा अनुभव घेतला की हो ताई. हो. बापरे. बघा ना, आपण असं म्हणजे कितीही वेळ काही करायला लागलो तर तांब्या हालतो का ताई? नाही तो तर 8 दिवस पण, मग नंतर मी म्हणलं ना दादा आपण घेतले ना आता स्वामींना, म्हणलं ना आता मी तुमची परीक्षा मला काय हे देत नाही ना, आता तुमचीच परीक्षा बघते म्हणून 8 दिवस तो मोठाच तांब्या घेतला आणि म्हणलं घरात पण पाणी शिंपायला होईल, ह्यांना मुलाला मी पेते भरपूर म्हणून सगळं करते म्हणून मोठा घेतला होता तांब्या. आणि म्हणलं आता सगळ्यांना दिलंय पाणी, आता आपण ग्लास घ्यावा. ग्लास घेतला आणि दुसऱ्या दिवशी ना बुडाच्या आतनं असं करकर 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 आवाज येत होता असा. मी असा तांब्या हे ग्लास पुढे गेला ना कर 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 कर, जोपर्यंत म्हणत होते तोपर्यंत आवाज येत होता बघा. आणि माझा मुलगा होता बघा, तो काय म्हणला अगं तू फरशी पुस, म्हणलं तूच फरशी पुसलेली विशाल. मी माझ्या बघितलं अगं एवढे नवीन फरशा, नवीन अशा पाय सर्कल असल्या फरशा येत आणि त्यातनं त्या फरशी काय गाणं असेल? काहीच नाही. अहो ताई, तारक मंत्र म्हणताना ना असे चमत्कार होतात ताई. हो, एका ताईंनी तर संकल्प केला होता 20,000 तारक मंत्राचा. आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ शेअर झालाय बघा. आणि त्यांनी 20,000 तारक मंत्र त्यांच्या मुलासाठी केला होता संकल्प. मुलगा जरा जास्त वेड्यागत करत होता, त्याच्यासाठी केला होता. तर त्या ताईंनी सांगितलं की तो तांब्याचा पूर्ण बुड असतं ना खालचं, ते बुड पूर्ण झिजलं होतं, इतका तो तारक मंत्र म्हणत होता. 20,000 तारक मंत्र म्हणायचं म्हणजे जोक आहे का ताई, सांगा बरं. आणि मग त्या तांब्याना असा इतका गर फिरायचा ना तर त्याचं बुड खालनं झिजलं होतं. मग असला ते तारक, त्या म्हणायच्या मी तारक मंत्र म्हणायला सुरुवात झाली की तो तांब्या जाग्यावर थांबतच नव्हता. बरोबर. मग सेम तुमच्या बाबतीत पण तसं झालं. पण त्या ताईंना ना कोणत्याही प्रकारचा दवाखाना न करता, म्हणजे त्यांना ना जिथं जाईल ना त्या दवाखान्यात त्यांच्या मुलाला फक्त मेंटल हॉस्पिटलमध्ये नेऊन टाका इथपर्यंत त्याला सांगत होते. कोणत्या दवाखान्यात उपचारच होत नव्हता. मग त्यांना प्रत्येक दवाखान्यात जे ती म्हणायचं तुमच्या मुलाला मेंटल हॉस्पिटल, याच्या व्यतिरिक्त पर्याय नाही. मग इतका तो मुलगा वेड्यागत करायचा की स्वतःच्या आई वडिलांना मारायसाठी असं म्हणायचा की मी मारूनच टाकणार, कोणालाच ठेवणार नाही. इतका वेड्यागत करायचा तो. म्हणजे त्याला काय झालं होतं ते देवालाच माहित आहे. पण त्या तारक मंत्राचं तीर्थ त्या ताईंनी, खरोखरच त्या ताईंना मानलं पाहिजे. 20,000 11,000 असं त्यांचा संकल्प असायचा तारक मंत्राचा. मग त्यांनी, मी संकल्प नव्हता केला म्हणजे असं. हो ना, पण त्यांनी त्यांच्या मुलासाठी केला होता ना, मुलगा जास्त वेड्यागत करत होता म्हणून. तर तिथं ना तो पूर्ण तांब्याचा, त्या ताई म्हणाल्या की तांब्यात तारक मंत्र म्हणायला लागले की तांब्या कसलाच थांबत नव्हता. हात माझा म्हणल्या दुखून यायचा, पण ते थांबत नव्हता. पण जेव्हा म्हणजे तारक मंत्र पूर्ण व्हायला आपण उचलतो ना तांब्या पाणी पिण्यासाठी, तर पूर्ण बुड असं झिजून गेलं होतं त्याचं, इतका तो फिरत होता बघा. माझं पण लय. आणि मग माझं झालं ना तारक मंत्र 11 वेळा, म्हणजे मोबाईल बंद पडला ना तर मी तांब्यावर हात ठेवायचे. हात ठेवला ना म्हणजे तारक मंत्र म्हणला नाही, काय नाही, मी तांब्यावर मी आता काढला बाबा, तारक मंत्र संपल्या, उदबत्त्या संपल्या, आणि त्या तांब्या ग्लासावर हात ठेवला ना मग स्वामींना म्हणायची, स्वामी मला असं करा, मला तसं करा, मला गुण द्या, स्वामी तुम्ही माझे वडील आहेत ना, माझं दुखणं बंद करा, असं करा. ती ग्लास पुढे सरकतायचा, मागे यायचा, म्हणजे न बांधता माग पण करायचा आणि पुढे पण करायचा. ते कसं काय, म्हणजे नाही म्हणलं तरी बघा पुढं पण सरतोय, माग पण सरतोय. हो ना, ते तुम्ही सांगितलेलं ऐकतायत ना, म्हणून ते तिथं आहेत हे दाखवून देत होते तुम्हाला. असं ना. सेवा तुझी चालू असताना मी तिथं बसलेलो आहे. होय. आणि मग तो कर आवाज कशाचा म्हणताय तुम्ही? तो तांब्या फिरतोय त्याचाच आवाज आहे. होय. तो तिथून फिरतोय ना त्याचाच आवाज. मग तुम्हाला त्याने काही फरक वगैरे वाटलाच असेल की ताई आता एवढा वाटला ना म्हणजे आता तिथं चमत्कार झाला ताई, खूप मोठा चमत्कार झाला.
असं ना? हा, साक्षात तुमच्या सेवेला स्वामी तिथं बसलेले होते समोर. बघा. त्याच्यामुळे तो तांब्या फिरत होता. हा चमत्कार अनुभव आहे ताई, जो तुम्ही घेतलेला आहे. तो तांब्या फिरतोय. नाहीतर हो. असा सहजासहजी कुणाचाच तांब्या फिरत नाही ताई. हो हो. अहो मी नाही म्हणत तरी तो हे फिरत होता. म्हणजे मी सांगत होते स्वामींना, हे सगळं झालं, मुलगा बसला होता आणि काही न म्हणता सगळं मोबाईल बंद, उदबत्त्या सगळ्या इजल्या आणि मी सांगत होते, स्वामी करा की अहो, घरात कोण नसतं, मला त्रास होतोय, स्वामी असं करा, स्वामी तसं करा, तुम्ही माझे वडील आहेत ना, असलं कसं लेकीला दुखणं दिलंय, अशी मी त्यांच्या संग बोलत होते. म्हणजे तुम्ही जे जे स्वामींना तिथं मागितलं ना ताई, ती प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होणार ताई. असं ना? हो हो हो. त्याच्यामुळे स्वामींनी म्हणजे साक्षात स्वामींच्या समोर बसून, म्हणजे साक्षात स्वामी तिथे होते ना, सूक्ष्म स्वरूपात का होईना, पण त्यांनी दाखवून दिलं तुम्हाला की मी इथं आहे, म्हणून तो तांब्या फिरत होता. आणि त्यामुळे तुम्ही जेवढं काही स्वामींना प्रार्थना केली असेल ना, ती 100% पूर्ण होते ताई. जेव्हा असा चमत्कार होतो ना, म्हणजे असे जे सेवा वगैरे देणारे आहेत ना, दादा वगैरे, ते म्हणतात की असा जर चमत्कार झाला ना, तर तुमची इच्छा, प्रत्येक इच्छा पूर्ण होणार असते. त्याच्यामुळे अशा प्रकारचे चमत्कार होतात. बघा ना आता. आणि तो बघा ना, आणि दुसरं एक कसं, आता 2 दिवसापूर्वी काय झालं, तोच ग्लास घेतला होता मी आणि तारक मंत्र म्हणत होते. म्हणलं विशालाचा बाबा असं नको म्हणत जाऊ तू, बिना आंघोळीचं, त्याला एवढं काय कळते, त्याचा नाही थोडासा विश्वास देवांच्या वरला, म्हणून तो तसा म्हणतोय. तर मी ग्लास भरला, मोबाईल चालू केला, सगळं केलं आणि स्वामींच्या तिथे गेलं ना, तो ग्लास उचलायचा थोडा आणि खाली जायचा, परत उचलायचा, खाली जायचा, परत उचलायचा, असं 3 वेळा ग्लास खालीवर झालेला आहे बघा. मनानेच? हा, मनानेच. म्हणजे माझा हे आता आपण कसं म्हणतो, आता एक पाऊल पुढं गेलं की एक पुढचं पाऊल, तसं ग्लास काय व्हायचा, उचलायचा, खाली बसायचा, उचलायचा, खाली बसायचा, उचलायचा, असं 3 वेळा स्वामींचे फोटोपैकी झाले. अरे वा. आणि ते पण खूप वेळा झाले बघा. ते माझ्या डोळ्यांच्या वेळेस पण मला अनुभव आला होता की ते ग्लास तिथं गेला की उचलायचा, खाली बसायचा, उचलायचा, खाली बसायचा. आणि तेवढ्यात अगोदर पण तुमच्या बाबतीत चमत्कार झालाय की ताई असा मग? हो हो, खूप झालेत डोळ्यांच्या वेळेस. तुम्हाला नाही का सांगितलं, खूप झालेत. हो. आणि मला थोडा मग कसं मला वाटलं हे काहीतरी आहे, कारण मी एक अनुभव ऐकला होता बघा, त्या कोल्हापूरचीच तिला मूल नव्हतं, मूल म्हणून तिने स्वामी म्हणजे देवीच ना, ती देवी, त्यांनी तारक मंत्र त्या म्हणत होत्या अशा, आणि तारक बिद्रक म्हणल्यानंतर सगळं त्या रात्रीच्या वाटतं कुणाला न माहित होता काय करता, रात्रीच्या 11 का 11:30ला बसायचा, 12 वाजेपर्यंत व्हायचा तो त्यांचे हे जप. आणि नंतर मग ते काय केलं, पूजा करून सगळं ते मंत्र सगळं म्हणून बिधून सगळं जप बीप सगळं करून त्यांची काही देवीची पूजा असेल, आणि त्या गेल्या झोपायला. ती नवरा बायकोच होती. नवरा बायको झाल्यानंतर त्या झोपल्या हे दिवाणवर, आणि ह्या देवीनं घंटीचा आवाज येत होता त्या जागेवर. म्हणजे त्या स्वामी समर्थांच्या तिथनं घंटीचा, म्हणजे त्या देवीच्या तिथनं घंटीचा आवाज येत होता. अरे वा. म्हणून त्या म्हणल्या आवाज कुठून येतोय, आवाज त्याला वाटलं काय कुठून तरी येत असेल. काय चालला कार्यक्रम वगैरे. नवऱ्याला उठवलं, म्हणजे तुम्हाला कशाचा आवाज येतो का, तुम्हाला कशाचा तरी आवाज येतोय, म्हणजे येतोयच ना. म्हणून ती नवरा बायको तिथं त्या देवाच्या खोलीत गेली, तर तिथं त्यांनी कान केला, तर त्या देवीच्या आहेत ना घंटीचा आवाज येत होता, थड थड थड. त्या अनुभव आहे बघा, मी वाचते बघा कधी कधी, असा घंटीचा कसा आवाज येतो, थड 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 थड. तर तो मी आवाज ऐकला, म्हणलं हिचं पण आपल्याला थोडा चमत्कार झालेला आहे. बरोबर आहे ताई. कसं आहे माहिती का, तारक मंत्र जो आहे ना, तो प्रत्येक संकटातून तारून नेणाराच मंत्र आहे तो इथं. असं ना? प्रत्येक तुमचं कोणतंही संकट असू द्या, काहीही अडचण असू द्या, तो तारक मंत्राची सेवा ना, त्या ताईंनी सांगितलं होतं बघा, की कोणतीही सेवा करा तुम्ही, कोणतीही तुमची अडचण असू द्या. आता त्या ताईचा मुलगा एकदम, म्हणजे काय झालं होतं, तुम्हाला अनुभव ऐकला असेल किंवा नसेल, पण तो पूर्ण एवढा वायबल झाला होता की तो डॉक्टरांना कशालाच सापडत नव्हतं, त्याचं निदानच सापडत नव्हतं. पण त्या ताईने तारक मंत्राचा तीर्थच केलं आणि त्याला देत होत्या.
आणि हा हा अक्षरशः त्या म्हणाल्या की एवढा मोठा 18-19 वर्षाचा, किती वर्षाचा मुलगा त्यांचा, 20 वर्षाच्या आसपासचा, 3 महिना म्हणल्या मी त्याला अशी छातीशी कवटाळून घेऊन झोपत होते. बघा. हा, मग इतकी त्याची वाईट अवस्था होती. आणि मग तो जर मुलगा तारक मंत्राच्या तीर्थाने बरा होत असला तर ताई कोणतंच संकट असं नाही की तारक मंत्राच्या तीर्थाने ते जात नाही. तारक मंत्र म्हणजे तारून नेणारा मंत्र आहे. हा कोणत्याही संकटातून तारून नेणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र. हा हा बरोबर आहे. आता मला काल माझी तब्येतच बिघडली होती, तर मी काल तारक मंत्र नाही म्हणले. म्हणलं स्वामी माझी तब्येत काय चांगली नाही, मला काहीच करूशी वाटाना म्हणलं. काहीच म्हणजे मला म्हणजे मी तुमचा काहीच करू शकत नाही म्हणलं. आता म्हणलं स्वामी घ्या मानून, माझे वडील आहेत ना, तुम्ही घ्या ना वाईट, माझी तब्येतच नाही चांगली. काल म्हणले नाही ना, तर रात्री आमचे गेले तिकडे वाईला, तिकडेच आले गावाला दिवाळीला. मी माझा मुलगा आहे. तर मग आम्ही जेवलो खावलं सगळं. तो टीव्ही बघत बसला आणि मी त्या 11:30 मी गेली झोपून. आणि तो बघत होता तपलं काय 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 मोबाईल मध्ये. आणि 11:30 वाजले, मी गेली झोपून. वाजले होत्या 2 आणि मी घड्याळात बघितलं तर मला म्हणजे दिसलं 12. अगं बाय म्हणलं 12च झालेत. ते म्हणलं 12 नाही वाजले, 2 वाजले. आणि 2 दिवस मला म्हणजे असे कसे तर म्हणजे काल मी काहीच म्हणलं नाही ना. ते हे तारक मंत्र नाही, हे नाही, माझी नेहमीची पूजा नाही, काहीच नाही. ते त्रास व्हायला लागला आता. मी स्वामींना म्हणलं आज मी काहीच करू शकत नाही, मला हे करा म्हणलं, तुम्ही समजून घ्या म्हणलं. आणि मग अशी थोडी चक्कर, ते मणके दुखायला लागले, मान दुखायला लागली, हे दुखायला लागले. मग पोरगा पप्पा नाही म्हणले, थोडा हे झालं ना. मला म्हणला तू काय घाबरलीस का, पप्पा नाही म्हणून. म्हणलं नाही बाबा घाबरले नाही, पण मला अरे त्रासच होतोय काल म्हणलं. तर मला काय होतंय म्हणलं, अरे काय म्हणजे मला कळना पण नक्की काय होतंय मला कळना. मान पण दुखते, मणके पण दुखते, डोकं पण दुखते. तर मला म्हणला जा डोकं, तुझं डोकं नको म्हणलं. अरे असं करता करता 4 वाजले, 4:30 वाजले. आणि 4:30 वाजता मग मी काय केलं, ते खाली झोपली होती ते दिवाणवर आली आणि मग मला झोप लागली काल. असं म्हणजे एखादा खाडा झाला तर असं काय नसतं ना. नाही तसं नाही. तुमच्या तब्येतीचं पण खूप महत्वाचं आहे ना. पण नामस्मरण चालू ठेवायचं, स्वामींना विसरायचं. म्हणत होते अहो रात्रभर तेच म्हणते, अहो स्वामी म्हणलं मला एवढा त्रास होत आहे, तुम्ही माझे वडील आहेत ना. म्हणलं की ते म्हणा देवाची नाव वगैरे, माझे वडील आहेत ना, तुम्ही या की माझ्यापाशी. अहो तुमची वाट बघते मी, या माझ्यापाशी, या माझ्यापाशी, या ना स्वामी, या ना स्वामी. सारखं रात्रभर चाललं होतं. आणि मी तुमची वाट बघते ना, काय येत नाही माझ्यापाशी, सारखं चाललं होतं झोपेपर्यंत. अहो साधं लहान मुलांना सर्दी ही झाली ना, तरी सुद्धा सर्दी खोकला असं साधं जरी असलं तारक मंत्राचं तीर्थ दिलं ना तरी लगेच फरक पडतो ताई. असं ना. हो. मग काल मी तारक मंत्र म्हणलेच नव्हते ना, त्यामुळे पाणीच नव्हतं. आणि समजा बाटलीत भरून ठेवलं फ्रीज मध्ये तर चालतं का हो? नाही, ताजं केलेलं बरं. केंद्रात गेल्यानंतर तिथून आणलेलं मग ते फ्रीज मध्ये ठेवायचं. असं आहे. केंद्रातील मग त्यातलं थोडं आणि घरचं तीर्थ बनवलेलं त्यात थोडं मिक्स करायचं आणि ते घ्यायचं मग. असं आहे. तसं घेत आपल्या वेळ काळीला म्हणलं ना. हो ना, मग चालतं तसं केलं तर चालेल ना. असं ना. चालेल, पण आपलं नामस्मरण नाही सेवा जमली ना तर स्वामींचं नाम जप तेवढं चालू ठेवायचं कंटिन्यू. बर. तुमचं राहिलं ना ते मान वगैरे दुखायचं तीर्थ. मग सकाळी मी उठली, अगो बाया सकाळी काहीच नाही. म्हणलं बाया रात्री काय गं मम्मी त्रास झाला म्हणलं. तू काय म्हणजे घाबरली होती का, पप्पा काय नव्हते का. तर आमचे सगळे इथले फ्लॅटवाले सगळे गावाला गेलेत ना, आम्हीच येतं मेन विषयालाच येतं. तू काय घाबरली का, असं झालं का, तसं नाही. अरे चांगली जेवली खावली, चांगली झोपली आणि 2ला उठल्यावर मला त्रास सुरू झाला म्हणलं. म्हणजे काहीतरीच वेगळं. आणि सकाळी मी चांगली म्हणलं. चला आता आपला अनुभव शेअर ह्यांना करावं. म्हणजे आता मान वगैरे तर राहिली दुखायची. मी बसली आता निवांत. छान झालं. आणि त्यातून मी आपलं हे केलं, नवस केले होते. तर मग ते परवायचं म्हणलं तर इकडचं पण बघावं, इकडचं म्हणून देवऋषाकडे वाईज गेले होते. ओळखीतच होता. तर त्यांना म्हणलं काय हो मला असा त्रास होतोय. तर म्हणलं अहो तुम्ही देवांना नवस केला ते फेडलेत का. म्हणलं नाही, तुळजापूरला एक केलाय, आपलं स्वामींना एक केलाय. म्हणलं ही जोडीचं लग्न झाल्यावर मी त्यांना पाया पडा आणल तुळजापूरला. ते काय माझा नवस झाला नाही. काल शुक्रवारचा मला थोडा त्रास होतोच अहो.
तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग जायचं घेऊन. अहो नाही ना तसं वेळच आली नाही तशी, म्हणजे जाऊ 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 जाणंच झालं नाही. आणि त्यातून इकडं आमची कुलदैवत ना आपली महाबळेश्वरला, तिकडं जाऊ जाऊ म्हणलं तिकडं पण गेलो नाही. तर ते काय म्हणलंय, तुम्हाला आजारी पडलाय ना तुम्ही, तर तुमचं कुलदैवत आहे ना ते म्हणतंय की तुम्ही तिकडे या आणि मग तुम्हाला बरं वाटेल. त्याच्यातून आपला थोडासा गुण गेला. म्हणलं मला व्यवस्थित चालायला येऊ द्या, मणके राहू द्या, मान राहू द्या. मग त्याने मला गुण दिला. म्हणलं जा साडी चोळी सगळी करून घे. आता ह्यो पाऊस मध्ये आला. विशालचे पप्पा, आता माझी सासू सुद्धा एकटीच असती, म्हणून आता ते गेले भेटायला तिकडे गावाला. आता येतील 2-3 दिवसांनी. मग ते म्हणले सगळे देव आपण करून येऊ म्हणले. असे म्हणले. मग देवीला म्हणले की येतो आम्ही, मी काय असं करणार नाही, पण मला बरं वाटू द्या म्हणलं. फरक पडतो तसा पण. आपण जरी देवीला सांगितलं ना की येतो आम्ही, फरक पडतो म्हटलं की पडतो फरक ताई. मग भाग पण त्या माणसाने दिला ना बांधायला. मग मागल्या शुक्रवारी बांधून ठेवला. 8 दिवस मी चांगली होती. रात्री मला त्रास झाला शुक्रवारी. हो ना, मग कदाचित तो तुमच्या अंगातील संपूर्ण त्रास बाहेर काढायचा असेल ना एकदमच, त्याच्यामुळे स्वामींनी तो चमत्कार केला. आता राहिलं ना प्रत्येक गोष्ट दुखायची, मान वगैरे. आता काय तारक मंत्र मी काल म्हणलेच नव्हते ना. काल म्हणलेच नव्हते, त्यामुळे पाणी पण नाही. आणि थोडं वेळेस बेचैनीच काल वाटत होतं ना व्हायचं असं. तर मग देवीला म्हणलं की येतो आम्ही, बाग बांधून ठेवलाय आता, येतो आम्ही, पाऊस पाणी पण उतरू द्या. मग आम्ही येतो. आता हे गेले गावाला, तर हे सोमवार मंगळवार येतील. मग आम्ही जाऊ परत मग आपल्या पाचगणीला. हो तसं काय समजून घेते देवी आपली. असं. तर मग मला रात्रीपासूनच वाटत होतं आता हे कधी अनुभव मी शेअर करल, कधी अनुभव शेअर करल. ते ग्लास कर 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 वाजत होता ना. तर आमचा माझा मुलगा कोणाचा, अगं फरशी कर म्हणून खडे असते. अरे घरात कुठलं खडं आलेत म्हणलं. ऐका ना ताई, मग तुम्ही तांब्या धरलेला फिरायची काय गरज आहे सांगा बरं. आता तुम्ही असा तांब्या धरून बसा बरं ना, काय म्हणता तो फिरतोय का बघा. बघा. हो. मग त्याच फरशीवर धरून बसा ना, तो फिरतोय का बघा. जेव्हा देवाच्या समोर बसल्यानंतर जेव्हा तारक मंत्र चालू झाला तेव्हाच फिरला, म्हणजे काहीतरी चमत्कार झाल्याशिवाय फिरला का मनानेच फिरला सांगा बरं. मग आणि तो ग्लास इतर वेळेस ना, तो आता मी 8 दिवस म्हणत होते, 8 दिवस मग कसा कर 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 आवाज आला नाही. तर तो ग्लास फिरताना कर 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 असा किती वेळा तर कर कर बुडाशी तो वाजत होता असा. तर मग आपल्याला काय, मला वाटत होतं स्वामींनी काहीतरी मला चमत्कार दाखवलाय असं. म्हणजे स्वामींनीच चमत्कार दाखवला, त्याच्यामुळे तसं झालं ताई. हो. आणि दुसरा एक मी अनुभव म्हणजे तुमच्याच कुणीतरी शेअर केला असेल ना, तर तिने ते हात काढल्याबरोबर स्वामींची ही होतं बघा, स्वामींची मूर्ती पाण्यात होती बघा. पाण्यातून आलेली. म्हणजे आपण कसं तांब्यात हात ठेवतो तांब्यावर, तिने हात काढल्याबरोबर स्वामींची मूर्ती होती बघा. पाण्यात म्हणजे जे तीर्थ बनवलं होतं ना त्याच्यात दिसत होती ना. बरोबर आहे. त्या ताईंना दर्शन झालं होतं स्वामींचं. मग त्यांनी अनुभव शेअर केला होता. बघा मी तुमचे पण मी उठले ना की मी तुमचे पण सगळे अनुभव बघते आधी, कुठले कुठले कुठले, मग सगळं कामाला सुरुवात. मग कामाला सुरुवात करते मी. मग मला फ्रेश वाटतं. मग आज बायचं हे झालं म्हणलं आता चला 12 वाजत आलेत म्हणलं, चला आपण ह्यांना शेअरच करावं. म्हणजे माझं रात्री जण म्हणत होते ह्यांना कधी करल कधी करल कधी करल. म्हणजे माझी इच्छा होती की ते वाजत का होतं त्याची मला जास्त हे होतं, उत्सुकता जाणून घेण्याची लागली होती मनाला. की असं काय कर 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 आवाज काय येतोय असा. तो स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव होता ताई. म्हणजे स्वामी होते तिथं. हो असं ना. हो त्याच्याशिवाय अनुभव येत नाही ताई. स्वामी साक्षात समोर असल्यानंतर तुमची सेवा तिथं स्वामींच्या समोर चाललेली होती, त्याच्यामुळे ते दाखवून देत होते की मी इथं आलोय. आणि तो एक असतो साक्षात्कार. आणि दुसरा म्हणजे की तुम्ही जी कोणती इच्छा मागताय ना ती इच्छा पूर्ण होण्यासाठी होणार असते, तेव्हा असा चमत्कार होतो. बरोबर. चालेल ताई. चालेल. खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते.
हा हा चालेल चालेल. हा चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींची सेवा करत असताना असे सुंदर सुंदर अनुभव हे भक्तांच्या आयुष्यामध्ये अद्भुत असे चमत्कार घडत असतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहे. जर तुम्हाला आलेले जेव्हा तुम्ही अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे. या धावपळीच्या जगामध्ये नाहीच काही वेळ भेटला तरी हरकत नाही बसून सेवा करण्यासाठी, परंतु तुम्ही काम करत करत, प्रवास करत करत, जॉब करत करत किंवा श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करू शकता. कारण नामस्मरण करत असताना ती सेवा देखील तेवढीच उच्च कोटीची सेवा आहे. त्यामुळे नामस्मरणाला कोणतेही वेळ काळ स्थळ कशाची सुद्धा गरज लागत नाही आणि ती सेवा देखील स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते. त्यामुळे मनापासून केलेली सेवा ही स्वामी लवकरात लवकर स्वीकार तर करतच असतात आणि त्याचे फळ देखील देत असतात. कारण श्री स्वामी समर्थांना फक्त देणं माहीत आहे. एकदा जरी एखाद्या भक्ताने मनापासून श्री स्वामी समर्थ म्हटले तरी स्वामी योग्य वेळ आली की त्याला खूप काही देत असतात. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.